पण काय ते श्रावण बाळांच्या आई वडिलांची पुण्य असेल त्या योगाने ते तिथे गेले शिकार करण्यासाठी आणि चुकून बाण लागला आणि तो बाण लागल्याच्या नंतर श्रावण बाळांच्या आई वडिलांना तो बाण लागला, श्रावण बाळाला बाण लागला आणि त्याच वेळेला नेमका आई वडिलांसाठी श्रावण बाळ पाणी आणायला गेले होते आणि श्रावण बाळाला बाण लागल्याच्या नंतर श्रावण बाळांनी तिथे जीव सोडला, पण त्यावेळेला ते पाणी घेऊन दशरथ राजा त्यांच्या आंधळ्या आई वडिलांकडे गेले. त्यांना दिसत नव्हतं, वृद्ध होते आणि गेल्याच्या नंतर त्यांनी पाणी दिलं, पण आई वडिलांनी विचारलं की माझा श्रावण कुठे? दशरथ राजाने सांगितलं माझ्या बाणाने तो मृत पावला, मरण पावला, माझ्याकडून हत्या झाली. एक सांगतो, हत्या झाली, ब्रह्महत्येचं पातक लागलं आणि त्याच्यानंतर त्यांना ते आवडलं नाही, कारण एकच आई वडिलांना आधार हा त्यांचा मुलगा असतो, हा त्यांचा आधार गेला. त्यावेळेला शेवटच्या क्षणाला त्या श्रावण बाळाच्या आई वडिलांनी दशरथ राजाला शाप दिला की आज जसं आम्ही पुत्र शोकाने मरतोय तसं तुम्ही तुमचा मृत्यू पुत्र शोकाने होईल आणि शेवटच्या क्षणाला पाणी पदर होतील. पण याच्यामध्ये शाप पण होता आणि वरदान पण होतं. कित्येक वर्ष झाले दशरथ राजाला मुलं बाळ नव्हती, पण श्रावण बाळांच्या आई वडिलांचं शापाचं पुनरुत्थान वरदानच झालं. त्या योगाने त्यांना ही 4 पुत्राची प्राप्ती. दिवस गेले, काही दिवसाने एकदा दरबारामध्ये बसलेले असताना वशिष्ठ ऋषी आले. दशरथ राजा शंकराच्या मंदिरात चालले होते फुलं घेऊन. काही मुलं रस्त्यावर खेळत होती आणि खेळता खेळता सहज दशरथ राजांनी लक्ष गेलं. मुलं कहतात मला एखादा मुलगा असावा. वशिष्ठांकडे जाताना वशिष्ठांना न सांगता कळो येते अंतर महात्म्य होते. त्यांनी सांगितलं दशरथ राजाला काय पाहिजे. बोलवलं, म्हणलं ठीक आहे पुत्राची प्राप्ती होईल, पण पुत्र प्राप्ती होत असताना आपल्याला पुत्र कामिष्ठी यज्ञ करावा लागेल. देवांगना हाती आणविला वशिष्ठाने सांगितलं आपल्याला पुत्र कामिष्ठी यज्ञ करावा लागेल. यज्ञाची तयारी केली आणि यज्ञाचं पुरोहित करण्यासाठी शृंगी ऋषींना बोलवण्यात आलं. यज्ञाची तयारी झाली, यज्ञ सुरू झाला आणि सुरू झाल्याच्या नंतर समाप्तीच्या टायमाला यज्ञातून अग्निनारायण प्रसाद घेऊन बाहेर आले. ते पायसपत्र घेऊन आले आणि ते पायसपत्र घेऊन आल्याच्या नंतर शृंगी ऋषींच्या हातात दिलं. शृंगी ऋषींनी वशिष्ठांच्या हातात दिलं. वशिष्ठाने त्याचे सारखे 3 भाग केले आणि आपल्या तिन्ही राण्यांना कौशल्य, सुमित्रा आणि कैकेयी या तिघींना सारख्या प्रमाणात द्यायला सांगितले. दशरथ राजाने तिन्ही राण्यांनाच दिले, पण पहिले देत असताना आता काही ठिकाणी असं वर्णन आहे, पहिलं कौशल्याला दिलं, नंतर सुमित्रा, त्याच्यामुळे कैकेयी रुसली. ती मोठी होती, तिला वाटलं मला पहिलं द्यावं, पण सुमित्रेला महाराजांनी दिलं नाही. दशरथाने पहिलं कैकेयीला दिलं, कौशल्याला दिलं. काही ठिकाणी असं वर्णन आहे. आणि ते दिल्याच्या नंतर सांगितलं की तुम्ही दोघींनी तुमच्या याच्यातला थोडा भाग सुमित्रेला द्या, असं वर्णन तुलसी रामायणात आहे. आणि आपल्या नाथमाच्या भावार्थ्या रामायणामध्ये सुमित्रेला दिलेलं, कैकेयीला दिलेलं आहे. त्या दोघींना दिल्याच्या नंतर त्या दोघींचं पायसपत्र होतं, ते सुमित्रेने दोघींनी आपलं दिलं, त्याच्यामुळे 2 मुलं तिला झाली, एक शत्रुघ्न आणि एक लक्ष्मण. आणि हे दोघं मला तुमच्या दोघींमुळे झाली, म्हणून मी ही दोघे तुमच्या सेवेकरिता देईल, असं सुमित्रेने सांगितलं. म्हणून लक्ष्मण रामासाठी आणि शत्रुघ्न भरतासाठी, असं वर्णन रामायणात आहे. तुलसीदास
पण आपण नाथ महाराजांच्या भावार्थ रामायणामध्ये ज्या वेळेला कैकेयीला ते पायपत्र दिलं, कैकेयी ते घेऊन गेली, स्नान करण्यासाठी गेली आणि तिने ते पायपत्र आपल्या त्या जुन्या नाणी असतात नाणीघर त्याच्या त्या कटाड्यावर ठेवलं आणि काही कारणास्तव एक घार तिकडनं ब्रह्माच्या शापामुळे ती घार झालेली सुवर्चना नामक ती अप्सरा ते घार रूपाने वळून जात असताना तिची नजर त्या पायसपत्रावर पडली आणि ते कैकेयीचं पायसपत्र तिने असं उचलून नेलं आणि तिकडे ऋषमुख पर्वतावर माता अंजनी भगवान शंकराची आराधना करत होते. ऋषमुख पर्वती अंजनी आणि त्या गाडीने पायसपत्र नेलं तिकडे ऋषमुख पर्वत अंजनी माता तपश्चर्या करत भगवान शंकरांची तपश्चर्या करत असताना ते पायसपत्र तिने वरून टाकलं, त्याच्या ओंजळीने टाकलं, तिने ते भक्षण केलं आणि भक्षण केल्याच्या नंतर कालांतराने भगवान प्रभू रामचंद्रांचा अवतार झाल्याच्या नंतर 7व्या दिवशी अंजनी मातेला दिवस गेले आणि तो दिवस आला चैत्र शुद्ध पौर्णिमा. पिंडघारीने चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी कालांतराने अंजनी मातेच्या पोटी भगवान सदाशिवाने अवतार घेतला. तो मालदिऱ्यांचा अवतार अंजनी मातेच्या पोटी झाला. शेवटचे चरण होईल आणि त्याच्यानंतर सर्वांनी पुढे टाकायचे. महारुद्र प्रगट
Oh,